तुहु वंदुचक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषहरा संबंधे जडजीव तारुणिवरा पूता कृताईधरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभुगुर्जरा द्यावी विभुगुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत. महानुभाव पंथीय ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपण महानुभाव पंथीयाबद्दल ज्ञान ऐकत आहोत. महानुभाव पंथाबद्दल ज्ञान ऐकत असताना ज्यांनी गुरु केलेला असेल, नामधारक झाले असतील, उपदेशी झाले असतील, त्यांच्यासाठी नित्य आणि निमित्त विधी या विषयावर आपण ऐकत आहोत. तर निमित्त विधीमध्ये ऐकत असताना आपण स्थानवंदन कसं करावे हे ऐकलं. त्यानंतर प्रसाद सेवा, प्रसाद, त्रिकाळ पूजा, अवसर कसा करावा ते ऐकलं. भिक्षुकांची भेट कशी घ्यावी, भिक्षुकांच्या बाबतीत काय काय काळजी घ्यायची, भोजनाबद्दल, त्यांच्या भोजनाबद्दल काय विधी करायचा हे ऐकलं. नंतर वासनिकाची भेट, त्यांचे महत्त्व हे आपण ऐकलं. आता आपण नामधारकांचा जो निमित्तविधी आहे पुढचा तो आपण ऐकणार आहे. तो आहे संघसांगात. आता संघसांगात हा निमित्तविधी कसा आहे? गृहस्थ आश्रमात असताना मोक्षमार्गाची जी वाटचाल करण्यासाठी धर्माचं ज्ञान वाढवणे आवश्यक आहे. गृहस्थ आश्रमात असताना ज्यावेळेस आपण उपदेश घेतो, नामधारक बनतो, मोक्षमार्गासाठी वाटचालासाठी आपण प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला संघसांगाताची फार आवश्यकता आहे. आता संघ आणि सांगात. संघ म्हणजे ज्ञानाकारणे संघ करणे. सांगात म्हणजे जे काही आपले गुरु भावंड असतील, जे आपल्याजवळ असतात, ज्यांनाही थोडं ज्ञान आहे, त्यांच्याही सांगात करायचं आहे. तर आश्रमात जेव्हा आपण असतो त्यापेक्षा आपल्याला जर मोक्षमार्गाची वाटचाल करायची असेल तर धर्माचं ज्ञानाची फार आवश्यकता आहे आपल्याला. ते ज्ञान स्वतःहून ते ज्ञान कधी येत नाही. ते स्वतःहून कुणाचे तरी दार थोठावत नसतं. म्हणून देवानं सांगितलं आहे की हा जन्म जर आपण ज्ञानासाठी दिला तर ज्ञान आपल्याला देत असतं. म्हणून ज्ञान हे स्वतःहून कधी होणार नाही आणि स्वतःहून जे ज्ञान केलेलं आहे ते उडून जाणार. म्हणून त्या ज्ञानाला निमित्त असतं. म्हणून परमेश्वराने सांगितलेलं आहे की आम्ही जीवाचं जेव्हा उद्धरण करतो, या जीवाला नरकापासून जेव्हा वाचवतो, तर त्यावेळेस आपण परमेश्वर म्हणतात की आम्ही निमित्त करतो, म्हणजे अधिकरणाला निमित्त करून उद्धरण करतात. म्हणून अधिकरण म्हणजे ज्ञान सांगणारे आपल्याला मार्गदर्शन करणे असतात. म्हणून स्वतःहून ज्ञान कधी होत नाही. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न करता आपण कोणाची तरी संग धरावं लागते. आणि म्हणून संग धरल्यानंतर जे ते ज्ञान आपल्याला सांगणार ज्ञानी लोक, त्यानुसार आपल्या स्वतःला तिथं प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी चतुर्साधनाशी सहवास आपल्याला गरजेचा आहे. म्हणजे चतुर्साधन म्हणजे स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक. स्थान आहे का नाही, प्रसाद, भिक्षुक, वासनिक हे जे चतुर्साधन आहे यांचीसुद्धा आपल्याला संगत महत्त्वाची आहे. म्हणून आपल्या गुरुचे सन्निधान नेहमी आपल्याला लाभत नाही. ज्यांच्याकडून आपण उपदेश घेतलेला असतो ते जे काही गुरु आहेत ते आपल्याला त्यांचा सहवास सहसा लाभत नाही किंवा ते आपल्या घरी येऊ शकत नाही. काही वेळेस त्यांच्याशी संपर्क होत नाही. म्हणून आपलं ज्ञान आपलं खंडित होतं. परंतु आपण त्याकरता जे आपल्याला भिक्षुक भेटतील किंवा त्यांच्या समान ज्ञानी अधिकरण जर आपल्या सहवासात असतील तर मग घर बसल्या सहवासात त्यांच्याकडं आपल्याला राहावं लागेल. आणि आपण घर बसल्या जर म्हणणार पुस्तक वाचू, ग्रंथ वाचू आणि ज्ञान करू, तर तसं ज्ञान होऊ शकत नाही. कारण पुस्तक वाचल्याने आणि याच्या स्वतःच्या मनाने वाचल्यानं जर कधी ज्ञान झालं असतं तर मग परमार्ग, अधिकरण, ज्ञानी लोक यांच्या सहवासात राहून ज्ञान करून संन्यास घेणारे, मोक्षमार्गाची वाटचालावर चालणारे लोक आहेत. मग त्यांनी काय केलं असतं? म्हणून परमेश्वराने ते सांगितलेलं आहे की गुरुनिमित्त असून अधिकरणाला निमित्त करूनच परमेश्वर ज्ञान देणार आहेत. म्हणून घर बसल्या नुसती पुस्तकी ग्रंथ वाचून ज्ञान प्राप्ती होणार नाही. ते अधिकृत अधिकरणाकडून घ्यावे लागते. ते गुरुकडून घ्यावं लागतं. ज्यांनी उपदेश घेतलेला आहे त्यांच्या गुरुजन असतील तर त्यांच्या समान जे काही आपल्याला भिक्षुक वगैरे साधू संत अधिकरण भेटतील त्यांच्याकडून सुद्धा आपण ते ज्ञान घेऊ शकतो.
त्यानंतर ज्ञानी अधिकरणाचे ते धार्मिक प्रवचन असतात. काही ठिकाणी काही कार्यक्रम चालू असतात आणि त्या ठिकाणी त्यांचं प्रवचन तिथं असतं, त्या ठिकाणीसुद्धा आपण जायला पाहिजे. त्यानंतर पोथ्या चालू असतात जिथं काही धार्मिक आध्यात्मिक ज्ञान मिळत असतं परमेश्वर प्राप्तीसाठी, आत्म्याचं कल्याण करण्यासाठी. त्या ठिकाणीसुद्धा आपण पोथी कार्यक्रम असतात तिथं उपस्थित आपण राहायला पाहिजे आणि त्या ज्ञानाचा लाभ घ्यावा. परंतु प्रवचनामध्ये गेल्यानंतर किंवा पोथीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण ज्ञान बाजूला राहतं आणि तिथं खाणं पिणं उठणं बसणं झोपणं किंवा एकमेकाची टिंगलटवाड्या एकमेकाचा दोष पाहणे याच्यावरच आपण ते जास्त भर देतो आणि त्याच्यामुळं आपण उलट परमेश्वराची खंती जोडून घेतो. आपल्याला ज्ञान तर होतच नाही पण ज्ञानापासूनही दूर जातो आणि देवाची खंती असल्यामुळे आपल्याला देव पदरात घेत नाही आणि आपल्याला पुढचा जो योग आणणार तो योग येत नाही. म्हणून आपण तिथं पोथी प्रवचना ठिकाणी गेलो तर फक्त चांगलं घ्या आणि तिथं नम्रतेने राहा, अंतःकरणपूर्वक शुद्ध मनाने ते ऐका आणि ऐकल्यानंतर परमेश्वरावर तिथं विनंती करा की असं ज्ञान मला व्हायला पाहिजे, असं योग यायला पाहिजे. असं चांगलं आपण तिथं राहून त्या कार्यक्रमात उपस्थित राहून असं ज्ञानाचा लाभ घ्या म्हणून स्वतःचं तिथं जाऊन कल्याण करून घ्या. तर असं संत सहवासात शास्त्र चर्चा करून समाधान करायला पाहिजे आणि आपल्याला जर काही शंका आल्या तर आपण असे ज्ञानी भिक्षुकाकडे जाऊन आपलं शंका समाधान आपण करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर जर एखादा भिक्षुक जर आपल्याला घरी आला आणि ते ज्ञानी असतील किंवा अधिकारी असतील तर आपल्या घरीला भिक्षुकाजवळसुद्धा आपण धार्मिक चर्चा करायची आहे. ते ज्ञानी आहेत का नाही आहेत ते ज्ञानाप्रसार ते तुम्हाला सांगणार आहेत ते सुद्धा आपल्याला ओळख करता यायला पाहिजे. म्हणून कोणी काही सांगितलं ते ऐकायचं नाही, तर ईश्वराने जे सांगितलं तेच जर ते अधिकाऱ्यानं सांगत असतील तर ते आपली धार्मिक चर्चा आहे आणि त्याच्यानुसार आपण ऐकायला पाहिजे. आणि सत्संग जर चालू असतील प्रत्येक नामदार उपदेशीच्याकडं गावामध्ये कुठं मंदिरांमध्ये कुठं जर सत्संग चालू असतील तर त्या सत्संगामध्ये सुद्धा आपण उपस्थित राहायचं आहे. तिथं आपण संघ सांगात हा जो निमित्तविधी आहे तिथं करायलाच पाहिजे. ज्ञानी याची संगत तिथं होईल आणि आपल्याला जे काही सांगात आहेत आपले जवळ ऐकणारे आहेत बसणारे आहेत चर्चा करणारे आहेत ते जुडा सत्संगाला उपस्थित राहतील तर त्यांच्याजवळसुद्धा जो आपण उपस्थित राहावे. आणखी वेळ काढून काही दिवस आपण जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण परमार्गातसुद्धा जायला पाहिजे, आश्रमात जायला पाहिजे. जिथं अधिकरण असतात तिथं ज्ञानाचं कार्य चालतं. अशा आश्रमातसुद्धा आपण साधू संत असतात त्या साधू संतांच्या सहवासातसुद्धा तिथं जायचं आहे आणि त्यांच्या ठिकाणीसुद्धा ज्ञानाची प्राप्ती आपण करून घ्यायची आहे आणि तिथं अधिकरण असतील त्यांच्याशी शंका समाधान आपण करू शकतो. असं विधियुक्त आचरणाचे ज्ञान आपण करून घ्यायचं. विधियुक्त ज्ञानाचं आचरण करा. स्वतःहून वाचून स्वतः पुस्तकाने वाचून जर आपण ज्ञान केलं ते ज्ञान पोपट पंछी आहे ते उडून जाणार, ते ज्ञान लक्षात राहणार नाही. म्हणून अधिकरण मुखे ओल्या गुणाने जर आपण घेतलं मन अंतःकरणपूर्वक तर त्याला निमित्त करून जर घेतलं तर ते ज्ञान कायमचं टिकणार आहे. आणि रिकामा वेळी आपण काय करतो मोबाईल धरतो किंवा टी व्ही बघतो अशी वगैरे आपण पाहण्यामध्ये वेळ घालतो. त्यापेक्षा आपण काही वेळ काढून त्यामध्ये धार्मिक पुस्तकांचं वाचन आपण करायला पाहिजे आणि धार्मिक पुस्तकांचं वाचन जर केलं तर त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला काही नॉलेज थोडं सुद्धा मिळत राहणार. आणि कारण ज्ञानामुळेच मोक्ष आणि प्रेमप्राप्ती होणार. कारण ज्ञानामुळेच आपल्याला मोक्ष होणार आहे. ज्ञान नसेल तर मोक्ष होणार नाही. आणि प्रेमप्राप्ती जर व्हायची असेल ईश्वराचं प्रेम प्राप्त करायचे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ज्ञानच पाहिजे आणि प्राप्ती करण्यासाठी सुद्धा आपला प्रयत्न करावा लागेल. म्हणून ज्ञान वैराग्य काही कामाचं नाही. आपल्याला जर वैराग्य किती काही केलं एखाद्या डोंगरात जाऊन बसले किंवा सर्व घरत्याग केलास कुठेही जाऊन बसले एकांतात जाऊन बसले किती आटन केलं वैराग्य केलं परंतु त्या ठिकाणी जर ज्ञान नसलं त्या परमेश्वराचं तर ते वैराग्य काही कामाचं नाही आहे. म्हणून ज्ञानाविन वैराग्य कधी करता येणार नाही ऐका नाही. म्हणून ज्ञानाशिवाय विधी करू नका. ज्ञान नसेल तर विचारून घ्या. कोणीतरी आपल्याला ज्ञान सांगेल तसं करा. आपल्याला माहिती नाही ना आपण सांगतो सर्वच माहिती आहे आणि तशानुसार करतो आणि त्याच्यामुळं आपल्याला देव आपल्यावर प्रसन्न होत नाही. म्हणून ज्ञान नसेल तर कोणाला विधी माहिती नसेल तर विधी ज्याला माहिती आहे त्याच्याकडून आपण विचारून घ्यावं तसं विधी आपण करायला पाहिजे. माहिती नसेल तर निसंकोच आपण सांगायचे की मला काही येत नाही. पण आपण गर्वानुसार म्हणतो की मला सर्व येतं आणि सर्व येतं म्हणून आपल्याला दुसरं ज्ञान मिळत नाही आणि आपण चुकत राहतो. म्हणून निसंकोचपणे सांगायचं की मला काही येत नाही आणि असं आपण करायला पाहिजे आणि ज्ञान घ्यायला पाहिजे. आणि अन्यथा केलेली क्रिया वाया जाणार. म्हणून केलेल्या क्रियाचा अभिमान व समाधान ईश्वर घेऊ शकत नाही. म्हणून आपण जी काही विधीनुसार जर कधी क्रिया केली त्याच्यानं समाधान मानणार, स्वतःलाही समाधान होणार आणि ईश्वरालासुद्धा त्याचं समाधान होणार. म्हणून ईश्वरप्राप्ती हेच आपले समाधान आहे. तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे जोपर्यंत ईश्वर प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण असमाधानी आहोत आणि आपल्याला समाधान व्हायचं असेल
असा आपण जर मनात विचार केला असेल तर ग्रस्ताश्रमात जास्तीत जास्त विधियुक्त आपण आचरण करायला लावा. आणि विधियुक्त आचरण जर होत नसेल तर आपण आपल्यापेक्षा जे ज्ञानी आहेत त्यांना आपण सतत विचारत राहा आणि तसा विधी आपण करा. नाहीतर काय होईल, अन्यथा आपण काय होईल, आपलं कितीही कधी आपण जेवढं काही तुम्ही ज्ञान काढत असाल किंवा तुम्ही काही त्याच्यामध्ये पुढचा प्रवास करत असाल तर तो काही कामाचा नाही. म्हणून गृहस्थाश्रमात निष्क्रिय न राहता काही ना काही क्रिया करायला पाहिजे. नुसतं उपदेश घेतला आणि पुढं काहीच केलं नाही तर त्यालाही काही उपयोग नाही. म्हणून उपदेश घेतल्यानंतर त्याने काही ना काही क्रिया, प्रवृत्ती, प्रवचन, पारायण वगैरे हे केलंच गेलं पाहिजे. स्मरण वगैरे, चिंतन, परमार्गात जाणे, साधनाची सेवा, त्यांच्या भेटीला जाणे, विधियुक्त क्रिया. आणि त्या विधियुक्त क्रिया करायच्या. ज्ञानार्जन करा आणि मग ज्ञानार्जन केल्यानंतर, विधी केल्यानंतर तुमच्याकडं आचरण होईल आणि तुम्ही आचरणशील होणार. तुमच्याकडून आचरण घडेल आणि मग तुम्ही काय होणार, ज्ञान तुमच्याकडे येत जाईल, सुज्ञान होणार, तुम्हाला चांगलं माहिती पडेल आणि ते विधीनुसार तुम्हाला ज्ञान झालेलं असेल, अधिकरण मुख्य झालेलं असेल. आणि ज्ञानी याच्या संगतीमध्ये तुम्ही राहिल्यामुळे तुम्हाला जे काही अन्यथा ज्ञान आहे त्याच्यापासून तुम्ही वाचणार आणि चांगलं ज्ञान तुमच्यामध्ये येणार. म्हणून आपली जी काही संगत आहे तर स्वामींनी, परमेश्वरांसुद्धा सांगितलं आहे, तुम्हाला जर संगत करायची असेल तर चांगल्याची संगत करा. आपण प्रपंचात असताना काय करतो, अनेक मित्रांची संगत करतो, पण ते मित्र कसे असतात, ते सप्तव्यसनामध्ये गुंतलेले असतात. आणि सप्तव्यसनामध्ये गुंतले असल्यामुळे ते वाईट विचाराचे असतात आणि ते मांस भक्षण करायला लावतात किंवा दारू प्यायला लावतात. असे वाईट व्यसनाचे जे मित्र असतात त्यांच्यापासून आपण सतत दूर राहायला पाहिजे. चांगल्या मित्राची, जे काही देवधानी करणार आहे, स्मरण करणार आहे, चांगल्या भावना आहेत, धर्मशील आहे, अशा मित्राची आपण संगत करायला पाहिजे. त्याच्याची आपण चर्चा करायला पाहिजे. आणि आपल्याच जर कधी आपल्याच धर्माचे, पंथाचे जर कधी आपल्याला मित्र भेटले तर त्यानुसार आपण त्यांच्याशी चर्चा करून, आणि आपल्यापेक्षा ज्ञानी असतील त्यांच्याशी आपण संगत करायची. आपण कमी ज्ञान असेल त्याची संगत करू नका, कारण आपण तेही बिघडणार आणि आपल्यालाही बिघडून टाकणार. म्हणून संगत आपण चांगल्याची करायची आहे. मित्रसुद्धा चांगला पाहायचा आहे, परिवारसुद्धा आपला चांगलाच पाहिजे. म्हणून त्यांच्याशी संगत पाहिल्यानंतर त्यांचे जे काही ते ज्ञान सांगतील, ज्ञानी लोकांची आपण संगत करा. आणि सांगातसुद्धा आपल्या चांगल्या लोकांची, वासनिकाशी करा, ज्ञानी लोकांशी करा. आणि असं जर आपण सतत करत राहिलो, संगत जर चांगली ठेवली, सांगात जर चांगलं ठेवला, सत्संगामध्ये जात राहिलो, प्रवचनामध्ये जात राहिलो, परमार्गाच्या आश्रमांमध्ये जावं लागो, परमेश्वराचे तिथं ज्ञान ऐकत राहिलो, पोथ्यांमध्ये गेलो, प्रवचनांमध्ये गेलो, असं जर आपण सतत करत राहिलो, आपण घरीसुद्धा पारायण स्मरण जर करत राहिलो तर सतत असं केल्यामुळे तुम्ही काय होणार, तुमच्यामध्ये ज्ञानाची जिज्ञासा होईल, तुमच्याकडे ज्ञान वाढेल, वेद बोध आणि तुमचं वेद ज्ञान बोध होणार आणि तुम्हाला स्मरण करणार, चिंतन करणार, तुम्ही वासनिक बनणार आणि पुढचा जो काही अधिकार आहे तुमचा संन्यासाचा असेल, कोणता असेल, तो तुमचा घडेल आणि तुम्हाला मोक्षमार्गाची वाटचाल पूर्णपणे मोकळी होईल. म्हणून आपण अज्ञानी राहता ज्ञान करायलाच पाहिजे, कारण ज्ञान केल्यानंतर ते काही वाया जात नाही. तुम्ही उपदेश घेतला आणि उपदेश घेतल्यानंतर जर ज्ञान गेलं, ते वाया जाणारी वस्तू आहे का? केलेली क्रिया कधीही वाया जाणार नाही. म्हणून चांगली केलेली क्रिया कधी वाया जात नाही. म्हणून सतत चांगलं करत राहावं आणि चांगल्याचीच संगत करावं. चांगलं करायचं असेल तर चांगलं करण्यासाठी आपल्याला जे काही परिवार वगैरे, मित्र वगैरे असतात ते आपले चांगलेच पाहिजे. त्यांच्या संगतीत राहिले तर आपल्यावर चांगले परिणाम होतील, आपल्यावर चांगले परिणाम होतील तर आपल्या परिवारावरसुद्धा चांगले परिणाम होतील. म्हणून आपल्याला जे काही लोकांमध्ये फिरायचे असेल, लोकांमध्ये, पब्लिकमध्ये, तर आपल्याला ते लोकंसुद्धा आपले चांगले धार्मिकच पाहिजे. आणि धार्मिक असल्यामुळे आपल्याला धार्मिक परिणाम होणार. त्याच्यामुळे आपण चोरी वगैरे, सप्तव्यसन, दारू वगैरे, मद्य, मांस काय असेल त्यांच्यापासून आपण दूर राहणार आणि आपलं स्वतःचं आपण आत्मकल्याण करून घेणार. तर अशा प्रकारे या ठिकाणी जो काही निमित्तविधी आहे त्या निमित्तविधीमध्ये आपण संघ-सांगात नामाचा निमित्तविधी आपण ऐकलेला आहे. असं जे काही निमित्तविधी आहे त्या निमित्तविधी जर आपण आचरण केला तर आपण पुण्य पावन होणार आणि त्या परमेश्वराचे तुम्ही भक्त बनणार. तर अशा प्रकारे हा निमित्तविधी आपण ऐकला आहे. पुढचा आणखी निमित्तविधी असेल तो निमित्तविधी पुढच्या भागामध्ये आपण घेणार आहोत. म्हणून या चॅनलला, यूट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे पुन्हा नवीन आपण नामधारकांसाठी, भिक्षुकांसाठी आणि महानुभाव पंथासाठी जे काही नॉलेज आहे ते आपण देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. ते करू आणि ते पुढच्या भागामध्ये आपण घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.